मित्रांनो, आपण निफ्टीचं विकली अनालिस करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, कधी तुम्ही आपले रेग्युलर व्ह्यूवर आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्या लेवल किती परफेक्टली काम करता. इंट्राडेच्या तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईंट असणार तर तिथे डेली लेवल दिला जातात, त्या कशा परफॉर्मन्स करतात त्याचे स्क्रीनशॉट पण टाकले जातात. आता आपण पहिलेही सांगितलं तर एक रजिस्टन्स सारखं हे काम करणार आहे आणि ते एक्झॅक्टली काम केलं. आता सर्वात पहिले आपण प्रॉब्लेमवर बोलून घेऊ. प्रॉब्लेम काय आपल्यासमोर? पहिले तर युद्ध चालू होतं, तो सर्वात मोठा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे क्रूड आपल्याला महागाई वाढायची शक्यता होती आणि ती आता दिसते पण आहे. तुम्ही आता सरकार काय करतं माहिती, तिच्यात रुपया ऑलमोस्ट आज 96 रुपये क्रॉस करून गेलेला होता डॉलरच्या तुलनेमध्ये. मग हिच्याने सगळी महागाईवर खूप बोजा पडणार आहे. पण आता पहिले आपण काय सांगत होतो की तुम्ही क्रूडवर लक्ष ठेवा, क्रूड जसं खाली जाईल तसं आपल्या मार्केटला ते पॉझिटिव्ह. आता एक अजून नवीन ट्रिगर आलाय रुपयाला रिकव्हर करण्यासाठी. सरकार आता कामाला लागलंय, खूप लेट झालंय पण लागलंय फायनली. तर ते रिकव्हर करण्यासाठी काय काय करतंय, त्याचा मार्केटमध्ये काय इम्पॅक्ट होणार आहे. सर्वात मेन मार्केटसाठी सांगतो, मार्केटच्या रिलेटेड जे टॅक्सेस आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही रियायत दिली, काही सवलत दिली तर हे मार्केटसाठी खूप पॉझिटिव्ह जाणार आहे. का? कारण तुम्ही कधी पाहिलं FIs कंटिन्यू विकताय आणि ते किती प्रमाणात विकतायत. तुम्ही मंथली त्यांची कधी सेल फिगर पाहिल्या तर ते लाखो करोडोमध्ये चाललेलं आहे. बाय पण करताय पण बाय एकदम मामूली करता येते, पण मेन ते सेलर आहे आणि त्यामुळे मार्केट वरच्या लेवलला टिकत नाही, तिथून खाली सेल होत आहे. पण मग आता काय होतं, जेव्हा ते सेल करताय तर ते पैसा घेऊन जातं, ते पैसा डॉलरमधनं आपल्याकडनं घेऊन जात आहे आणि हा पण कुठे ना कुठे इम्पॅक्ट आहे ना आपल्या रुपयाला कमजोर करण्यासाठी कारणीभूत आहे. भरपूर गोष्टी आहे. मी मार्केटच्या रिलेटेड बोलतो म्हणून मार्केटचं एक सेंटिमेंट तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये आपण त्याला कशा प्रकारे सरकार काय करू शकतं आणि त्याचा मार्केटवर काय फायदा होऊ शकतो. कधी त्यांना काही तशा पद्धतीच्या सवलती किंवा काही पण दिलं जेणेकरून आपण FIsला थांबवू शकलो आणि रिटर्न इन्व्हेस्टमेंट करायला प्रेरित करू शकलो तर हे मार्केटसाठी फार उपयोगाचं होणार आहे. आणि गव्हर्नमेंटने असं काही पाऊल उचललं तर हे मार्केटसाठी एक मोठा ट्रिगर पॉईंट होणार आहे. हे झालं इंडियन ट्रिगर. युद्धाच्या संदर्भातलं तुम्हाला माहिती आहे की युद्धामध्ये काही पॉझिटिव्ह किंवा क्रूड खाली येणं म्हणजे युद्धामध्ये काय होतंय नाही होते पण निदान क्रूड 100च्या खाली आलं तेही मार्केटसाठी खूप पॉझिटिव्ह. तर ह्या तिन्ही गोष्टींवर लक्ष ठेवायचं. मी आता जोवर हा व्हिडिओ बनवतो तोवर अशी कोणती खबर किंवा काही न्यूज नाही आलेली, पण ह्या पूर्ण विकेंडमध्ये काही येऊ शकतं. तर ती आली तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला ती अपडेटच करू. पण ह्या 2 गोष्टींवर लक्ष ठेवायचं. पण कधी रुपया ह्याच प्रमाणात कमजोर होत गेला तर सर्वात पहिले बँकिंग सेक्टरला ते हानिकारक आहे. रेट ते कट होत होते, ते रेट कट होणं तर सोडा ते वाढायला सुरुवात होते. तर हा लॉंग टर्म इफेक्ट होणार आहे आणि मार्केटसाठी हे खूप निगेटिव्ह जाणार आहे. तुम्ही पाहून घ्या, मार्केट जे स्टॉक पळत होते ज्यांनी लाईफ टाईम हाय मारला ते पण पडायला लागलेले. आता सेक्टर चेंज होतील फक्त की कन्झ्युमर सेक्टरकडे आता थोडा पैसा डायव्हर्ट व्हायला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आता यावर गव्हर्नमेंट किती सिरियस आहे आणि ते किती फास्ट आणि कोणकोणते पावलं उचलतं आहे रुपयाला रिकवर करण्यासाठी हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. आणि रुपया जसा रिकवर होईल तर हे बँकिंग सेक्टरसाठी उपयोगात राहणार आहे. पण ते चांगल्या प्रमाणात काहीतरी फ्लो त्यांनी निर्माण करायला हवा, तेव्हाच त्या गोष्टी होणार आहेत. या 2 मेजर ट्रिगरवर तुम्ही लक्ष ठेवा, काही आलं तर. बाकी तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला लेवल देतच असतो. आता मेन सपोर्ट या ठिकाणी आपल्यासाठी हा आहे. आता बिटवीन मार्केटने काय केलेलं आहे, कधी तुम्ही पाहिलं तर मार्केट आहे ना खाली आलं, वरती रजिस्टन्स घेतलं, इथे आलंय. आता कधी कोणती पॉझिटिव्ह न्यूज आली आणि इथे कधी एक बुलिश कॅन्डल बनली तर हे आपल्यासाठी खूप छान आहे. पण कधी इथून कधी मार्केट खाली आलं तर हे अजून नवीन मार्केट बेरीज झोनमध्ये जायला सुरुवात होणार आहे. आता आपण वन डेचा चार्ट पाहून घेऊयात. वन डेच्या चार्टमध्ये आपल्याला काय दिसतंय की मार्केट झिगझॅग करत आहे ना, हे खाली येत होतं, गॅप अप ओपन झालं, वर गेलं, परत पुलबॅक घेतला, मार्केटनं वर गेलं. पण हा जो हाय होता ह्या हायला मार्केटने इथे ब्रेक केलं नाही, त्यामुळे मोमेंटम सस्टेन झाली नाही. उलट मार्केट खाली आला आणि मार्केटचा जो रिसेंटली लो होता तो लोला त्याने ब्रेक करून त्याच्या खाली सुद्धा कॅन्डल क्लोज केली आणि आता त्याच्यात जवळ कुठेतरी क्लोज आहे. म्हणजे हे जे अप साईडचं स्ट्रक्चर होतं हे इथून आहे ना परत लोअर लो मारायला लागलं आहे. आपल्या चार्ट पॅटर्नचे व्हिडिओ तिच्यामध्ये ही कन्सेप्ट पूर्ण सांगितली, बेसिकच कन्सेप्ट आहे मित्रांनो. तर कधी याच्यावरती क्लोज दिलं असतं तर आपण कुठे ना कुठे पॉझिटिव्ह राहिलो असतो, पण त्याने तर वरती तर नाही दिलं पण त्याने लो ब्रेक करून दिला. तर हे निगेटिव्ह आहे सध्याच्या कंडिशनला चार्ट स्ट्रक्चर वन डेचं. पण न्यूज बेस असल्यामुळे एक पॉझिटिव्ह न्यूज परत स्ट्रक्चर बनवू शकते. आता आपण इंट्राडेसाठी आपल्या लेवल काढून घेऊयात. आता इंट्राडेसाठी लेवल काढताना आपल्याला सर्वात पहिले काय करायचं आहे, सपोर्ट आयडेंटिफाय करायचा. तर शुक्रवारी जिथे मार्केटने
सपोर्ट घेतला तो एक सपोर्ट आहे आपल्याला, त्यालाही कधी ब्रेक केलं तर या ठिकाणी एक सपोर्ट आहे आपल्यासाठी, लास्ट सपोर्ट या प्रकारे आपल्याला इथे पाहायला मिळतोय इंट्राडेसाठी मित्रांनो. रजिस्टन्स शुक्रवारी जिथे हाय लागून मार्केट रिव्हर्सल झालं तो एक आहे, त्याच्यानंतर त्याच्यावरती हा एक रेजिस्टन्स झोन आपल्यासाठी काम करेल आणि यालाही कधी क्रॉस केलं तर हा जो गॅप आहे मित्रांनो, हा गॅप आपल्याला फिलअप होताना दिसेल आणि यालाही कधी क्रॉस केलं तर मार्केट या ठिकाणापर्यंत जाऊ शकतं. आता या लेवल काय करायचं आहे, चार्टवर लावायच्या. तुम्हाला माहिती लेवल चार्टवर लावून तुम्ही याला ऑब्झर्व करायचं की कशा प्रकारे या काम करतात. काही पण प्रश्न असला, काहीही तुम्हाला वाटलं विचारावं असं तर कमेंटमध्ये विचारा, टेलिग्राम चॅनलला विचारा. व्हिडिओ आवडला असेल, काही नवीन शिकायला मिळालं असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. मी भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.